जय भीम. लोक म्हणतात की आता मोठ्या शहरांमध्ये जातीवाद राहिलेला नाही, पण मी विचारते, जेव्हा मोठ्या शहरातल्या सोसायटीमध्ये घर विकत घ्यायला जातो किंवा घर भाड्याने घ्यायला जातो, तेव्हा विचारणारे आडनाव त्यासोबतच तुम्ही कोणत्या समाजाचे आहे हे नेमकं काय दर्शवतं. शादी.com सारख्या आधुनिक प्लॅटफॉर्मवरती कास्ट नंबर बार लिहिणाऱ्यांची संख्या किती कमी आहे हेच दर्शवते की आजही आपण चंद्रावर जाऊन पोहोचलो तरी हजारो वर्ष जुनी जातीची जळमट आपण डोक्यात घेऊन मिरवतो आहोत. ही जी जातीभेद करणारी मंडळी आहेत ना, त्यांना मला एकच विचारायचं आहे, जेव्हा तुम्ही मरणाच्या दारात उभे असता आणि तुम्हाला रक्ताची गरज पडते, तेव्हा रक्ताच्या बाटलीवरची जात तुम्ही बघता का? की तेव्हा तुम्हाला कोणाचेही रक्त चालते? जीव जात असताना जर जातीचा विचार करत नाही तर जिवंतपणे ही जात डोक्यावरती का मिरवता? एखाद्याला जातीवरून कमी लेखणं हे तुमच्या स्वतःच्या नाकर्तेपणाचं लक्षण आहे. तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आले यावरून तुम्ही श्रेष्ठ ठरत नाही, तर तुमच्या कर्मामुळे तुम्ही श्रेष्ठ ठरतात. जर आजही तुम्ही माणसाला माणुसकीची वागणूक देत नसाल तर तुमचं हे शिक्षण, तुमची ही श्रीमंती आणि तुमचा हा जातीचा माज निव्वळ कचरा आहे. जय भीम.